असं काय ते झापूक चुपूक झापूक चुपूक झापूक चुपूक चुपूक आता वाजव बुवा एक शब्द भेटला झापूक चुपूक जरा बुवा यांची वाजवून दाखवा बरोबर आणि बरोबर वाजव झापूक चुपूक झापूक चुपूक झापूक चुपूक नाही दुखी बोल काय दुखी बोल सारखं म्हणतात देतोय काय बोलली सारखं म्हणतात शिकवण बुवा बन गातोय तुम्हाला देतोय घ्यायचा मी नाही घ्यायचा आम्ही बुवा देणार तो घ्यायचा आणि काय दिलीव काय सारखं म्हणतात चॅलेंज केल्याने बुवानी चॅलेंज गवळणीची होती बुवा तुम्ही गवळण गायला पण तरी सुद्धा ती काही नाही त्या गवळणी ग्राम नाही बुवा गवळणी ग्राम नाही मला अपेक्षित होती अशी बुवानी गवळण सारखं बघतं झापूक चुपूक काय म्हणतात झापूक चुपूक बुवा चिन आता सांगायची गरज नाही झापूक चुपूक सोडा झापूक चुपूक सोडा बुवा म्हटलं जीवन बुवाचा अजून अवतार तो पाहिजे नाहीये मी जसे पहिले कार्यक्रम करत होतो ना सुरू केलं का कारण मंडळाने सांगितल्यामुळे मंडळाचा सुद्धा आदर ठेवा लागतो बुवा नाहीतर मी पहिला रुद्रावतार बुवाचा अवतार करीन तर बुवा बंगालीला दे शोधायचं हा आता दुसरी पण कशी करायची म्हणून बुवा बंगाली तुम्हाला लागणार नाही शोधायला लागेल त्याला विचारावं लागेल आता बाबा कशी करू वारी बुवा जीवन बुवा तर परत काय असो शाहिरांनी गवळण या ठिकाणी सादर केलेले आहे बुवांची गवळण देवा बुवांची गवळण होती बघा अरे धग धग होत काळीच हे सारखे हिंदी बुवांचे भरपार त्याचे बुवा अखंड भारी होत पहिलं हिंदीच काय ते लोकांनी ऐकलेलं आहे आम्ही सुद्धा घेतो हिंदी घेतो एका दुसऱ्या आवडीचं असेल बुवांचं सारखं गटक होत आहे काळी कोणा तरी एकत्र बुवा देऊ नका शक्ती थोडा आहे त्याला कोणतरी जुरूमुरून नेल नको बुवानी सुंदर गवळणीचा विषय गवळणी बुवा काय म्हणाले बघा अरे ऐकून घे नंदाच्या हरी बुवांचे पाडा आणलेली पाडा ह्याच्या वड्यात बुवा बांधव आहे अच्छा बाळीची बाई राधा आणि मी काना वा म्हणाले घोडा कुत्रा एकदम देतो तेवढा जोर नाही बुवा तुझा जीवन बुवाला घोडा कुत्रा द्यायचा जोर नाही बुवा अजून पाणी कमायस नाव फक्त निघतो हा गवळणी काय म्हणतात बुवा बघा ऐकून घ्या नंदाच्या हरी नको उगाच येऊ तो राड्याला यमक बोगवाची यमक सुंदर यमक ऐकून घे नंदाच्या हरी नको उगाच येऊ तो राड्याला बाई सोबत राडे कसे करायचे पुरुषासोबत ठीक आहे की नाही पण बुवा म्हणतात नको उगाच येऊ तो राड्याला तुला ठेवलंय बांधून वाड्याला तुला ठेवलंय बांधून या वाड्याला
राधा सांगते मी आईचा वाड्याला, तू आईचा वाडाच म्हणत असतो. बुवाना काय म्हणायचं आज वाड्याला, पण म्हणताना बुवा आई जवळच म्हणत होता. बरोबर होता की नाही सांगा. बुवा तुमच्या गवळणीची कटिंग कशी देतो बघा. राग नसावा, शक्ती दोऱ्याचा शब्दाचा खेळ आहे. ऐक ना मित्रांनो, शब्दाचा खेळ आहे. गवळण देतोय बघा. समजून सांगतो तुला हरी, तू घाईला. राधाबाई मित्रांनो मोठी होती आणि या नवरा घरात असताना सुद्धा ती कानावर नाही मारायची, कानावर प्रेम करायची. बाई असून सुद्धा नवऱ्यानं काय म्हटलं बुवा ते ऐका. नवरा काय म्हणाला तिला, समजून सांगतो तुला हरी, नको येऊस तू घाईला. बघा लाज नाही या खोडीला, शब्दाचा खेळ आहे. लाज नाही या खोडीला, तिला सोडून या सवारीला. वाडा येऊ शकतो, माझी वाडी येऊ शकते. बुवा गोकुळ कृष्णानंच स्थापन केले होते, मला सांगायची गरज नाही. लाज नाही या खोडीला, लाज नाही या खोडीला, तिला सोडून आई सवारीला. सासूची सुद्धा ऐकत नव्हती राधा. गैरसमज होईल. शब्दाचा खेळ आहे आणि शब्दाच्या काळात डबल मिनिंग म्हटलं तर बुवा फाडा फाडा वाढून ठेवी. माझा नात नाही करायचं. रसिक जनो तुमच्यासाठी गवळण काय म्हणायचं बघा. सीतामाई समान जपले. राधे ऐक, 7व्या अवतारात राधे सीतामाई समान जपले. 8व्या अवतारात तुझ्यावर माझ्या नात्यात रुजवले. प्रिय सखा तुझा, प्रिय सखा तुझा नाव तुया टपले. अन तूच माझी राधा गोरी. हा कृष्ण काळ या काळा जरी असला, आपलं नाते राधे कुठेच नाही कमलं. बघ, 7व्या अवतारात आलो तुझ्यासाठी. जपली स्पंदने साऱ्या याच गोती. तू म्हणे मला देसी गोड मुखी अवताराते तुझा घनशा. तू म्हणे मला देशी गोड मुखी राऊत्यारिणी होईन घनशा.
Shine.